रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आता बघा काहीतरी पौर्णिमा होती, जी जेजुरीची पौर्णिमा होती. म्हणजे सगळे लोक जेजुरीला जात होते, खंडोबाला जात होते. तर जेजुरीला तर जाणं काय आपल्याला शक्य नाही, म्हणजे शक्यच नाही, नाही का. कसल्याच पद्धतीने मी जाऊच शकत नाही. आता म्हणतात तशी सोय वगैरे आहे जायची, ते काय असतं ते नेतात. आता आपल्याला काय माहीत नाही, मी काय गेले नाही कधी. लहान असताना गेलेली आहे. नाही, मला वाटते लहान असताना पण मी गेलेले नाही. मी जेजुरीलाच गेले नाही आतापर्यंत, याचा अर्थ. म्हणजे मला तर आठवत नाही. लहान असताना कोणी नेलं असेल तर काही सांगता येत नाही, कारण तसे लहान असताना मी चांगली होते ना, मला चालता येत होतं. सो लहानपणी आईवडिलांसोबत किंवा आजीबाबांसोबत गेले असेल तर काही सांगता येत नाही. पण मला आठवते तसं तर मी काही गेलेले नाही आहे जेजुरीला. सो आता म्हटलं आपण आमच्या इथं ना दहामारी, कोणाला माहिती का नाही मला माहीत नाही, पण दहामारी तालुका शिरूर जिल्हा पुणे. तर तिथं आपण जाऊया म्हटलं. खंडोबाचं मंदिर आहे मस्त. खंडोबा शेवटी खंडोबा आहे, नाही का. जेजुरीचा काय आणि इथं दहामारीतला काय. आता मग आपण निघालोय खंडोबाचं दर्शन घ्यायला. आज मी पण घेणार खूप दिवसातून, म्हणजे मी इथे राहते पण मी आतापर्यंत कधीच दहामारीच्या त्या मंदिरात गेलेले नाही आहे. दहामारीतून तर खूप वेळा गेलेली आहे, दहामारीत पण खूप वेळा गेलेली, पण मंदिरात कधी गेले नाही, कारण कोणतरी सोबत पाहिजे, एकटं कसं जाणार ना. सो आता आम्ही इथं पोचलोय बघा, मंदिर परिसरात. गावातलं हे मंदिर आहे. सो मग हे म्हटलं गावातच असणार ना मंदिर. मला तर माहीत पण नाही की बाहेर रस्त्याच्या कडेला पण एक मंदिर आहे, ते नंतर तुम्हाला कळेल कसं आहे काय. तर बघा इथं आम्ही आलो आणि हे मंदिरच बंद आहे. खरं दर्शन घ्यायला पण मंदिरच बंद आहे यार. असलं कसले. आमच्या देवीचं मंदिर तर 24 तास उघडं असतं बाबा. आमचा अलगच प्रकार आहे. तर माझा एखाद्या मंदिरासमोर ब्लॉग टाकायला आहे ना. देव बाप्पा आलो होतो आम्ही, पण आता काय करणार, तुझं मंदिरच बंद आहे. सो इथूनच दर्शन. बघा असं मंदिर आहे. इथं गाडीवरच आहे, गेलो असतो मस्त मंदिरात, नाही जाता येते. त्या मंदिरा शेजारीच अजून एक मंदिर आहे, तर त्याला ना कडी घातलेली होती आणि ही माणसं पण बाहेरूनच पाया पडत होती, पण कडी घातलेली होती, कुलूप नव्हतं लावलेलं. म्हणून तिथं घर आहे. तर एका आजीबाईला विचारलं, म्हणलं आजीबाई हे दरवाजा उघडून आम्ही जाऊ शकतो का? तर ती म्हणली हो हो. मग म्हणलं चला जाऊया. सरशी एखाद्या देवाचं तर दर्शन झालंच पाहिजे ना, नुसतं येऊन काय फायदा. म्हणून आता बघा एवढी मेहनत घेऊन मी उतरतीये शेवटी. म्हणलं जाऊया मंदिरात, नाही का, कोणत्या तरी मंदिरात जाऊया. नाही, खंडोबारायाचं दर्शन झालं तर आपलं कोणाचं हे मारुती रायाचं मंदिर होतं, मारुती रायाचं तरी घेऊया. मला इथे चष्मा काढ म्हणले होते, कारण माझा चष्मा ना तसाच होता राहिलेला. मी आज ना नवीन मोबाईलमध्ये व्हॉईस ओव्हर करते, त्यामुळे त्याचा व्हॉईस मला फारच वेगळा वाटतोय. तर काही वेगळं वाटत असेल तर घ्या समजून, नाही का. सो बघा अशी कडी लावलेली होती त्यांनी, म्हणजे बघणाऱ्यांना कडीच लावलेली. किती रे देवा कष्ट करते तुमच्या दारापर्यंत येण्यापर्यंत. जरा यश द्या प्रयत्नांना भोले बाबा महाबलेश्वर. लोक टिकून आशीर्वाद घ्या पहिला. वेट करतो इथं. करू का बंद आता? हे बघा मंदिर परिसर आहे हा, म्हणजे मंदिरातच आहे हे सगळं, आतल्या आतच आहे. आणि मग इथंच आम्ही बसलो होतो 2 मिनटं, नाही का. तर म्हणतात मारुती रायाचं दर्शन घेते नाही वाटतं श्री, असं काहीतरी आहे का काय माहिती. आता तसंही जमाना बदलला आहे, कदाचित देवाने पण अलाउड केलं असेल स्त्रियांना दर्शन घ्यायला. म्हणजे खरं तरी चुकीचीच पद्धत आहे, पण असेल त्यामागं काही कारण, नाही का. पण काय माहिती, त्या आजीबाई म्हटल्या जा, मग आम्ही गेलो बाबा. बाकी काय आपल्याला माहिती नाही. मी ऐकलं आहे नक्की, मला पण काय माहिती नाही. सो दरवाजा पण म्हटलं त्यांचा लावून घ्यावा, नाही का. आपण कोणाचं म्हणजे देव असो अगर माणसांचं असो, जर तुम्ही एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट वापरली तर ती परत योग्य ठिकाणी योग्य वेळी ते नीटनेटकं पण त्यांचं करून देणं काम आहे आपलं. असं नाही की केलं आहे मग उघडलं आहे दरवाजा चाललं बोंबलं, तसं असं नाही केलं पाहिजे. कुठेही गेलं, कुठल्याही मंदिरात गेलात
तर स्वच्छता पाळणं अशा गोष्टी हे करणं गरजेचं आहे आणि हे केलंच पाहिजे. एक सुजान जे काय असेल ते नागरिक म्हणून तुम्ही ह्या बेसिक गोष्टी पाळल्या पाहिजेत, केल्या पाहिजेत. म्हणजे नाही का एज्युकेटेड आहात तुम्ही असं वाटलं पाहिजे, बाबा गवारसारखं नाही वाटलं पाहिजे. मंदिर परिसर स्वच्छ ठेवणं, असं रस्त्यांना ह्यांना कचरा बिचरा नाही फेकणं, खूप बेसिक गोष्टी पण आपले लोक ते पण करत नाही. त्याच्याचमुळं आपली पवित्र स्थळं चायला हे शब्द पण असलेत ना की येतं पण नाही पाटापाटा बोलता. सो म्हणजे आपली जी काही आहेत आपण आपली श्रद्धास्थानं आपण स्वतःहून खराब करतो आहे. जसं की आळंदीची नदी वगैरे सगळं स्वतःहून खराब करतो आहे. त्यातच ती फुलं बिलं टाकून येणार. मी कालच एका मुलाचा व्हिडिओ बघितला, तो कुठला तरी कमिटीचा अध्यक्ष आहे आणि तो ना आळंदीची नदी म्हणजे आपली इंद्रायणी नदी स्वच्छ करतो आहे. म्हटलं 6 तास झाले आम्ही म्हणजे ते काही एकटा नाही करत, बाकीची टीम होते त्याची खूप सारी मुलं, ती सगळी मिळून करतात तरी पण इंद्रायणी स्वच्छ होईना. इतका गाळ म्हणजे इतकी ती फुलं बिलं इतकी घाण त्यांनी काढली ना, पाणीपुरीच बंद आहे. मग आता आलं इथं चहा प्यायला. दाखवते मी तुम्हाला. हॉटेलचं नाव काय, गुरुकृपा नाश्ता सेंटर. इथं थांबलं चहा प्यायला कारण पाणीपुरी खायची होती पण पाणीपुरीच बंद आहे. वडापाव तर घेतलाय. टाईम लागणार चहा प्यायला पण काय सवर बसायचं का तोंड घेऊन. पाणीपुरीवाल्याला काय रोग आला अजून ठेवायला. बस नाही झालं का, बहुतेक टाईम नाही झाला आहे ना, 4च्या नंतर लागत. फायनली आलाय आपला चहा. त्यात अजिबातच साखर नव्हती बाबा. आपल्याला तर नाही आवडला दहामारीचा चहा. चांगला कुठे मिळतो कोणाला माहीत असेल तर सांगा. दहामारीचं एक ठिकाण सगळ्या दहामारीकरांना माहीत असेल, ते म्हणजे सातपुते हॉटेल रोहन सातपुते, प्रसिद्ध जिलेबीवाले. सो आम्ही आता तिथं थांबलोय. बघूया म्हटलं भेटते का जिलेबी गरम गरम. गार नाही भारी वाटत, गरम गरम छान वाटते. आणि त्यांच्या जिलेबीला ना कलर नसतो, ते असं विदाऊट कलर जिलेबी बनवतात. बाकी मैदा आणि साखरचं काही नाही. असतेच म्हणत ते सगळीकडेच असणार आहे, पण हां एवढं चांगलं कलर तरी नाही ॲटलिस्ट नाही का. सो आता बघूया तिथं गरम असेल तरच घेणार आहे, नाही तर मग नाही, कारण गरमच छान लागते खायला. मी नाही आत गेले कारण दगडाचा असा रस्ता बघा, धडधड होते. गाडी चालवायला 15 मिनटं लागतील, घुसायला 15 मिनटं लागतील, परत यायला. असं म्हटलं आपण इथंच गाडीवरच बरं आहे. पाणीपुरी खायची होती मला. पाणीपुरी लई दुःख होते मला, लई दुःख. पाणीपुरी नाही मिळाली. भेटली जिलेबी. गरम आहे का? हा आहे, थोडी थोडी, इतकी गरम नाही पण थोडीशीच गरम आहे. सो चलो लेट्स गो. मग ना सरळ रस्त्याने येत होतो तर मग म्हटलं चला थोडंसं पुढं जाऊन बघूया. मग मला इथं दिसलं हे खंडेराय देवस्थान धामारी. आणि हेच म्हटलं की मला मंदिर हे माहीतच नव्हतं. सो इथे ते हे दगड उचलतात ना, गोळा उचलतात, ते आम्ही व्हिडिओ काढायला लागलो. म्हणजे व्हिडिओ काढत होते तर गोळाच उचली ना काय राव. म्हणजे फजितीच केली, त्यांनी गोळाच केला आमचा. ठीक आहे म्हटलं नका उचलू, त्यांनाच म्हटलं की त्यांचं म्हणणे आम्ही उचलला होता, लवकर व्हिडिओ काढायला आले. सो मग म्हटलं चला आता आपण लवकर जाऊन येऊया मंदिरात. मग इथं बघा मी गाडी लावली आहे. गाडीला आहे ते सगळं स्कार्प बिर्प सगळं तिथंच टाकलं. म्हटलं कोणच न्यायचं आहे नाही का. मग ठेवलं तिथं आणि मग आता इथं आम्ही चाललो आहे आत. आणि इथं बघा पहिलं उतरायलाच एवढा मोठा पायरी आहे. सगळं मला असं वाटतं हे सगळं ना दगडाचं बांधकाम आहे, कारण सिमेंट वगैरे वाटत नाही आहे, हे दगडच वाटतं. ते मस्त आहे मंदिर. म्हणजे असं पॉश वगैरे नाही आहे किंवा असं म्हणजे नाही का दिसायला देखणं वगैरे म्हणतो आपण तसलं काय नाही आहे, पण छान आहे एकंदरीत, मस्त आहे. कारण सगळं दगडाचं वगैरे ना, तर मस्त वाटतं. आणि असं वेगळ्याच पद्धतीचं मंदिर आहे. त्यात असं भुयारासारखं वगैरे खूप छान छान आहे. नेमकं आमच्या कॅमेरामॅनने शूट नाही केलं. मी तुम्हाला अजून एक कॅमेरामॅनचा प्रसंग सांगते पुढं गेल्यावर. कॅमेरामॅनला आमच्या घाईले असते बंद करायची. तुम्हाला इथं पण बॅकग्राऊंड लावायचं तसं करू का बंद. सो हे बघा असं इकडं पण हे मागं पण खूप मोठं असं बॅकग्राऊंड आहे. आणि इथं बघा भोले बाबाचा नंदी ना, नंदीचे पण शंकराच्या मंदिरात असतो नंदी, खंडेरायाच्या मंदिरात कसं काय नंदी. ठीक आहे. बघा इकडच्या साईडला होतं ते, म्हणजे इकडच्या साईडला हे
आणि इकडची साईड दाखवलीच नाही आहे आमच्या कॅमेरामॅननी. इकडच्या साईडला ते काहीतरी होतं असं तो का ते भुयारासारखं वगैरे, तिथून बाहेर जायला पण म्हणजे बाहेर नव्हतं निघत, पण आहे तिकडं जायला पण जागा मस्त. आणि इथून आता परत आत जायचं. मला काय म्हणायचं, मंदिराचे दरवाजे एवढे कशाला करत असतील बरं लोक? थोडं मोठं करायचं ना. इथं बघा, आता इथं आत आलं ना, ह्याच्यातून पण खाली परत आत जायचं, परत भल्या पायऱ्या. मी म्हाताऱ्या कोताऱ्या माणसांनी आमच्यासारख्यांनी कसं काय हिंडायचं बाबा ह्या मंदिरात? बरं व्हीलचेअर वगैरे पण अलाउड नसते अशा ठिकाणी. बघा हे इथं होतं, त्याच्यानंतर एवढं आत आणि याच्याही पण आत परत खाली उतरायचं. बघा इथं आजोबा फिरतात ते चांगलं. आणि इथं बघा मी हे दरवाजा क्रॉस करत होते तेव्हा ना एक माणूस आला, तो बिचारा पेढे त्याने दारात पेढा ठेवला पहिला आणि पहिला मला दिला. आणि आमच्या माणसांनी कॅमेरामॅननी लगेच व्हिडिओ बंद केला. लोक दिसले की कॅमेरा लगेच बंद करायचा. घाबरतात की काय मला काही कळत नाही बाबा. हे कॅमेरामॅन एवढं काय याचं छान हे झालं होतं, म्हणजे बोलला नाही का तो काही, पण त्यांनी देवाला पेढा ठेवायचा होता त्याला आणि तेवढ्यात मी दिसले, त्यांनी मला पेढा दिला. सो छान मोमेंट होता तो. पण काय कॅमेरामॅननी घेतलाच नाही. सो आता बघा आमचे दर्शन झाले, आम्ही चाललो दर्शनाला. काय तिथं रांगाविंगा काय नसतात बाबा. असं तरी बरं आहे आपल्या गावाकडच्या मंदिरांनी. आणि मला म्हणूनच गावाकडच्या मंदिरांनी जायला आवडतं. मोठ्या मंदिरांनी इतक्या रांगा, मी तर काय माहिती, मी तो पोचायचीच नाही त्या मंदिरापर्यंत. सो आम्ही घरी पण आलो आहे. असं होतं धामारीचं मंदिर. तुम्ही कधी विजिट केली तर नक्की करा. हो, माझा ब्लॉग आवडला का नक्की कमेंट करून सांगा. रेड हार्ट पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.